नमस्कार मित्रांनो, मी वाडेकर गुरुजी. दैनंदिन राशी भविष्य या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, माझ्या चॅनलवर तुम्हाला रोज तुमचं राशी भविष्य आणि शुभ अंक मिळतील. चॅनलवर नवीन नसाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे माझा प्रत्येक नवीन व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला मिळेल. राशी भविष्य सुरू करण्यापूर्वी पाहूया आजचे पंचांग. मित्रांनो, पंचांग काळजीपूर्वक ऐका, कारण त्यामुळेच आजचा दिवस शुभ आहे की अशुभ आहे हे तुमच्या लक्षात येईल. तारीख 5 ऑक्टोबर 2024. तिथी तृतीया, वार शनिवार, नक्षत्र स्वाती, योग विषकुंभ, करण तैतूल आणि कौलव. आजची चंद्र राशी आहे तूळ राशी. आजचा राहुकाळ सकाळी 9:25 सकाळी 10:55 राहुकाळात कुठलेही शुभ कार्य करू नका, अन्यथा नुकसान होण्याची जास्तीत जास्त शक्यता असते. सुरू करूया आजचं 12 राशींचं राशी भविष्य. मेष राशी. मित्रांनो, आज तुम्हाला पूर्वीपेक्षा निरोगी वाटेल. आजचा दिवस तुमच्यासाठी नवीन आनंद घेऊन येईल. आज तब्येतीवर लक्ष द्यावे लागेल. बाहेरच्या गोष्टी खाणेपिणे टाळावे लागेल. आज तुम्हाला वैवाहिक जीवनात आनंद मिळेल. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत एखाद्या दूरच्या प्रवासाची योजना आखू शकता. आज तुम्हाला तुमच्या कामावर व्यवस्थितपणे लक्ष द्यावे लागेल, तरच लक्ष्मी देवीची कृपा तुमच्यावर होईल. आज एकाच वेळी अनेक नोकऱ्यांची ऑफर तुम्हाला येईल. एखाद्या जुन्या मित्राच्या भेटीने आज आनंद होईल. काही कामं नक्कीच पूर्ण होतील, परंतु नको असलेले कामं तुमच्यासाठी समस्या आणि अडचणी घेऊन येतील. आज दिवसभर तुम्ही भरपूर व्यस्त असाल. सामाजिक कार्यामध्ये तुमचा रस वाढेल. आज तुम्हाला तुमच्या मेहनतीचं परिपूर्ण फळ मिळेल. व्यवसाय करत असाल तर उधार देणे घेणे टाळा आणि आत्मविश्वास वाढवावा लागेल. आज तुम्हाला चांगल्या उत्तम आरोग्याचा लाभ मिळेल, परंतु किरकोळ दुखापतीमुळे त्रास होण्याची शक्यता आहे. आजचा संपूर्ण दिवस संमिश्र स्वरूपाचा जाईल. विद्यार्थी असाल तर अभ्यासात मन लागेल. व्यवसाय करणाऱ्यांसाठी अतिशय शुभ दिवस आहे. आज एखादी मोठी नवीन संधी तुम्हाला मिळू शकते. सहलीला जाण्याचा बेत आज कोणी आखला असेल तर तो तुम्हाला पुढे ढकलावा लागेल. आज कोणताही मोठा निर्णय घेणे शक्यतो टाळावे. जागा जमिनीचे व्यवहार किंवा शेअर मार्केटमधील गुंतवणूक तुम्हाला भविष्यात नफा देईल, त्यामुळे त्या दृष्टीने प्रयत्न करा. तुमच्या कामामध्ये इतर कोणावरही विश्वास ठेवू नका आणि कोणत्याही कोऱ्या कागदावर सही करू नका. गेल्या अनेक दिवसांपासून जी कामं प्रलंबित होती ती लवकरच पूर्ण होणार आहेत. आज तुमच्या घरी पाहुणे येऊ शकतात, त्यामुळे आनंदाचं वातावरण राहील. तुमच्या राशीच्या काही लोकांना लाकडाशी संबंधित व्यवसायामध्ये फायदा होईल. आज शुभ अंक आहे 2 आणि 7. वृषभ राशी. मित्रांनो, आज वाहन चालवताना काळजी घ्यावी लागेल, कारण किरकोळ अपघात होण्याची शक्यता आहे. आज कुटुंबासोबत धार्मिक सहलीचं नियोजन करू शकता, त्यामुळे मुलांकडून आनंद मिळेल. विद्यार्थ्यांना त्यांच्या करिअरमध्ये नवा मार्ग सापडू शकतो. तुम्ही तुमच्या जीवनसाथीसोबत, तुमच्या एखाद्या मित्रासोबत कुठेतरी पार्टीला जाण्याचा विचार करू शकता. व्यवसायाच्या दृष्टीने आजचा दिवस अतिशय शुभ राहील. मित्रांनो, आरोग्य सांभाळण्यासाठी तुम्हाला ध्यान
आणि योगासनं करून स्वतःला निरोगी ठेवावे लागेल. येत्या काही दिवसात परदेशात नोकरीचे योग तुमच्यासाठी आहेत. मित्रांनो, आज तुम्हाला एखाद्या आर्थिक समस्येला सामोरं जावं लागू शकते, परंतु संध्याकाळपर्यंत अचानक धनलाभाचे योगही आहेत, त्यामुळे काळजी करण्याचं कारण नाही. आज तुमचा जोडीदार तुम्हाला सर्वतोपरी साथ देईल. घरात आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. मित्रांनो, आज तुम्ही एखाद्या नवीन आणि खास व्यक्तीला भेटू शकता. त्या भेटीमध्ये व्यवसायाची चर्चा होईल. एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी किंवा व्यवसायासाठी आज प्रवास होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, आज एक महत्त्वाचं काम करावं की नकारात्मक विचारांपासून दूर राहावे लागेल. तुमच्या आरोग्यासाठी ते गरजेचे आहे. आज तुम्हाला जुगारीचा नाद असेल तर पैसे अडकवू नका, नाहीतर तुमचे पैसे बुडतील. काही लोकांपासून तुम्हाला सांभाळून राहावं लागेल, नाहीतर ते लोक तुमचं नुकसान करण्याची शक्यता आहे. तुमच्याकडे असलेला पैसा पाहून लोक तुमचा फायदा घेतील. परंतु आज तुम्हाला कुटुंबातून संपूर्ण सहकार्य मिळेल. येत्या काही दिवसात वाहन खरेदीचे योग आहेत, त्या दृष्टीने नक्कीच प्रयत्न करावे. व्यवसायामध्ये परिस्थिती प्रतिकूल राहील. मित्रांनो, डोकेदुखी आणि झोपेच्या किरकोळ समस्या यामुळे तुम्हाला त्रास होण्याची शक्यता आहे. आज कुटुंबासोबत घरी स्नेहभोजनाचे आयोजन कराल. मित्रांसोबत जेवण केल्यामुळे तुम्हाला चांगले वाटेल. आज शुभ अंक आहे 2 आणि 7. मिथुन राशी. मित्रांनो, आज तुम्ही तुमच्या मित्रांसोबत मौज मजा कराल. आज तुम्ही तुमच्या प्रेयसीसमोर तुमचं प्रेम व्यक्त करण्याचा विचार कराल आणि नक्कीच प्रयत्न करा, तुम्ही यशस्वी व्हाल. व्यवसायात असाल तर नक्कीच फायदा होईल, परंतु अनोळखी व्यक्तीवर चटकन विश्वास ठेवू नका. कामात व्यस्त असल्यामुळे तुम्ही तुमच्या कुटुंबाला आज वेळ देऊ शकणार नाही. आजचा दिवस तुमच्यासाठी त्रासदायक असेल. अनावश्यक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. घरात गोंगाटाचे वातावरण राहील. आज शांतता लाभणार नाहीत, परंतु तुमच्या लाईफ पार्टनरसोबत कुठेतरी बाहेर फिरायला जाण्याची योजना बनवू शकता. आज तुमच्यावर लक्ष्मीचा आशीर्वाद राहील आणि व्यवसायात फायदा होईल. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या आरोग्याच्या चिंतेमुळे तुम्ही त्रस्त व्हाल. आज एखाद्या सामाजिक किंवा धार्मिक कार्यक्रमात तुम्ही हजेरी लावाल. घरामध्ये सगळे व्यक्ती अतिशय व्यस्त राहतील. नोकरदार व्यक्तींसाठी आजचा दिवस व्यस्ततेत जाईल. आज तुम्हाला काही महत्त्वाच्या कामांमध्ये बदल करावा लागू शकतो. आरोग्य ठीक असेल तर बाहेर जा, अन्यथा स्वतःची काळजी घ्यावी. तुमच्या रागामुळे घरात आणि कुटुंबात तणावाचे वातावरण निर्माण होईल आणि तुमच्या रागामुळे घरातील वातावरण आणि शांतता भंग पावेल. त्यामुळे मुलांची चिंता वाढेल. विद्यार्थी असाल तर शिक्षकांचे पूर्ण सहकार्य मिळेल. जितकं उत्पन्न राहील त्यापेक्षा जास्त खर्चही वाढतील. मित्रांनो, घाईघाईने कोणत्याही प्रकारची गुंतवणूक टाळावी लागेल. ऑफिसमध्ये काम करत असाल तर सहकार्यांमुळे कामात अडथळे येतील. काही जुन्या वादांमुळे तुमच्या कुटुंबात चिंतेचे वातावरण राहील. पैशाच्या व्यवहारांसोबत तुम्ही स्वतः चिंतेत असाल. मित्रांनो, आज कुणाशीही वादात पडू नका आणि रागावर नियंत्रण ठेवा, जेणेकरून कोणतीही समस्या उद्भवणार नाही याची काळजी घ्यावी लागेल.
आज शुभ अंक आहे 2 आणि 7. कर्क राशी. मित्रांनो, आज तुम्हाला काही काळ आत्मचिंतन करावे लागेल. त्यामुळे तुम्हाला मानसिक शांती मिळेल आणि एखाद्या मोठ्या समस्यांवर मार्ग सापडेल. कदाचित व्यक्तिगत म्हणजेच खाजगी समस्याही दूर होईल. काही प्रकरणांमध्ये स्वतः निर्णय घेण्यावर प्राधान्य द्यावे लागेल. दुसऱ्याचं ऐकून स्वतःच्या कामाचं नुकसान करून घेऊ नका. सतर्क रहा. आज घरातील अनुभवी आणि वरिष्ठांच्या मानसन्मानात कसूर येऊ देऊ नका. त्यांचा आशीर्वाद तुम्हाला यशस्वी करील. आज तुमच्या ऑफिसचं वातावरण अतिशय चांगलं राहील. पती पत्नीमध्ये किरकोळ वादविवाद होतील. प्रेमी युगुलांना प्रेमसंबंधाला घरच्यांची मान्यता मिळेल. त्यामुळे आजचा दिवस प्रेमी युगुलांसाठी अत्यंत चांगला ठरेल. महिलांनी आज त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी. आज दिवसभर त्यांचा अत्यंत व्यस्ततेत राहील. तुमची क्षमता आणि योग्यतेनुसार तुम्ही कठीण काम पूर्ण कराल. आर्थिक प्रकरणात कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा ठेवू नका. व्यक्तिगत कामात अतिशय चोख राहा. व्यवसाय करत असाल तर सावध राहा. एखादी संधी तुमच्या हातून निघून जाऊ शकते. आज नोकरी करणाऱ्यांना एखाद्या मोठ्या प्रकल्पात यश मिळणार आहे. आज तुम्हाला काही काळासाठी कुटुंबातील लोकांशी संवाद साधावा लागेल. त्यामुळे घरातील सामंजस्य टिकून राहण्यास मदत होईल आणि प्रत्येकाची मनं मोकळी होतील. तुमच्या आजूबाजूच्या परिस्थितीत आज बदल होणार आहे आणि त्याचा सकारात्मक परिणाम तुम्हाला पाहावयास मिळेल. मालमत्ता किंवा वाहन खरेदीचा प्रश्न लवकरच मार्गी लागेल. मित्रांनो, एखादी दुःखद बातमी समजल्याने मानसिक तणाव येईल. त्यामुळे कदाचित तुमचं मनोबल ढासळू शकते. आध्यात्मिक कामात स्वतःला व्यस्त ठेवा, म्हणजे मानसिक आनंद मिळेल. व्यवसाय पुढे नेण्यासाठी तुम्हाला तुमच्या कामामध्ये बदल करावा लागेल किंवा एखादी नवीन योजना सुरू करावी लागेल. आज शुभ अंक आहे 2 आणि 7. सिंह राशी. मित्रांनो, आज मनात एखादी कल्पना योजली असेल तर ते पूर्ण होईल. नोकरीमध्ये मनासारखे पद तुम्हाला मिळेल. कुटुंबातील सदस्यांच्या मदतीमुळे मानसिक शांती मिळेल. जे स्वप्न तुम्ही बघितलेलं आहे ते साकार करण्यासाठी अतिशय उपयुक्त वेळ आहे. वडील किंवा वडीलधाऱ्या व्यक्तीकडून तुम्हाला आशीर्वाद मिळतील. एखादं सुंदर गिफ्ट मिळेल. आज एखाद्या खास समारंभात जाण्याचा योग येईल. मित्रांनो, देवाणघेवाणीच्या प्रकरणात काही चुका होण्याची शक्यता आहे. पटकन यश मिळण्याच्या नादात तुमचं स्वतःचं नुकसान होणार नाही याची दक्षता घ्या. कोणतंही काम सहजपणे मार्गी लावा. आज तुम्हाला कोणत्याही प्रकरणात गुंतवलं जावं लागू शकतं. आज कोणालाही कटू बोलू नका. कटू बोलणे टाळा. एखादा महत्त्वाचा ठोस निर्णय आज तुम्हाला घ्यावा लागेल. नोकरीमध्ये तुमच्या निष्काळजीपणामुळे एखादा मोठा प्रकल्प अर्धवट राहू शकतो. आरोग्याच्या दृष्टिकोनातून आजचा दिवस तुमच्यासाठी महाग राहील. तब्येतीची काळजी घ्यावी लागेल आणि औषधं घेण्यास आळस करू नका. मित्रांनो, तुमच्या राशीच्या काही लोकांना गावाकडे जाण्याचा योग आहे. गावातील शेतीची कामं तुम्हाला पूर्ण करावे लागतील. महिला वर्गासाठी आजचा दिवस चांगला जाईल. नोकरदार महिलांना प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे.
आज तुमच्या हाती असणारे पैसे तुम्हाला सांभाळावे लागतील, अन्यथा पैसे चोरी जाण्याची शक्यता आहे. बेरोजगार व्यक्तींना आज नवीन संधी मिळेल. तुमचा वेंधळेपणा आज तुमच्याच अंगाशी येईल. घरामध्ये आनंदाचं वातावरण राहील, कारण विवाह उत्सुक व्यक्तींसाठी एखादी महत्त्वाची बातमी मिळेल. आज तुमच्या घरी गावाकडून पाहुणे येण्याची शक्यता आहे. त्यांचा यथोचित आदर सत्कार करा. एखाद्या घरातील सदस्याच्या यशामुळे वातावरण आनंदाचे राहील. आज शुभ अंक आहे 2 आणि 7. कन्या राशी. मोठ्या कंपनीत काम करणाऱ्यांना आज एखादी मोठी संधी मिळण्याची शक्यता आहे. दुसरा व्यवसाय स्वीकारताना सावध राहा. आज एखाद्या खास मित्राची भेट तुम्हाला होईल आणि तुम्ही आनंदित व्हाल. बाप्पाच्या कृपेने तुमची सर्व कामं अतिशय योग्य रीतीने मार्ग लागतील. धंद्यामध्ये चढ उतार चालूच राहतात. समजूतदारपणे या गोष्टी पार पाडाल. एखादं अडकलेलं काम आज मार्गी लागेल. आयात निर्यात या गोष्टीशी संबंधित सावधानता बाळगा. नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या मेहनतीचं लवकरच फळ मिळणार आहे. व्यावसायिक असाल तर नुकसान होईल, काळजी घ्या. आज जवळचीच व्यक्ती तुमचा घात करण्याची शक्यता आहे. प्रेम प्रकरणात असाल तर आज भयंकर काही घडण्याची शक्यता आहे, त्यामुळे सावध राहा. तुमच्या हातून आज वायफळ खर्च होईल, परंतु योग्य ठिकाणीच पैसे खर्च करा. लवकरच गावाला जाण्याचा योग आहे. दिवसभराच्या व्यस्त जीवनशैलीतून व्यायाम करण्यासाठी तुम्हाला वेळ काढावा लागेल, ज्यामुळे तुमचं आरोग्य आणि मानसिक शांतता कायम राहील. आर्थिक योजना मार्गी लावण्यासाठी तुम्हाला योग्य उपाययोजना करावी लागेल. मित्रांनो, आज एखाद्या वेळी वादविवाद झाला तर शांत राहा. अशा वेळी शांत राहणं चांगलं राहील. अचानक काही खर्च वाढल्यामुळे तुमचं बजेट कोलमडून पडेल. आज अनोळखी व्यक्तीशी जास्त घसरट करू नका. कामानिमित्ताने दूरचे प्रवास होतील. मार्केटमध्ये तुमच्या नावाची चर्चा होईल, परंतु सहकार्यांशी वादविवाद होतील. आज तुम्हाला काम चुकारपणा टाळावा लागेल. ऑफिसच्या बाहेर अधिक वेळ भटकणं योग्य नाही, त्यामुळे तुमची इमेज खराब होऊ शकते. आज तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. आनंदी दिवस घालवण्यासाठी आज एखाद्या बागेत फिरायला जा किंवा एखाद्या धार्मिक पुस्तकाचं वाचन करा. आज शुभ अंक आहे 2 आणि 7. तूळ राशी. मित्रांनो, आज तुमच्याकडून एखादी मोठी चूक होण्याची शक्यता आहे. आजचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा राहील. आज तुम्हाला तुमच्या वाणीवर नियंत्रण ठेवावे लागेल. तुमच्या मनमानी व्यवहारामुळे कुटुंबातील सदस्य कदाचित अडचणीत येतील. मित्रांनो, वाईट संगत चांगली नसते, ती तुम्हाला टाळावी लागेल आणि चांगल्या मित्रांची संगत तुम्हाला धरावी लागेल. तुम्ही करत असलेल्या कार्यक्षेत्रात तुम्हाला यश मिळेल. आज नोकरदार लोकांना एखाद्या दुसऱ्या नोकरीची चांगली संधी येईल आणि तुमच्या जुन्या समस्या मार्गी लागतील. मित्रांनो, आरोग्याची काळजी घ्यावी. तुमची प्रकृती खालवण्याची शक्यता आहे. चांगल्या डॉक्टराकडून उपचार घेण्याची तुम्हाला गरज राहील. आज कौटुंबिक जीवनात आनंद निर्माण होईल.
इतर दिवसांच्या तुलनेत आजचा दिवस अतिशय चांगला राहील. तुम्हाला तुमच्या कामात पुढे जाण्याची संधी मिळेल आणि नवीन नोकरीमध्ये एखादं मोठं चांगलं पॅकेज मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्ही निश्चितपणे नोकरी बदलण्याचा प्रयत्न कराल. आज तुम्ही संपूर्ण दिवस मित्रांसोबत मौज मजेत घालवाल. प्रेमात पडलेल्या लोकांना आजचा दिवस अतिशय चांगला राहील. तुमच्या संपत्तीचं वाटप करताना विचारपूर्वक करा. तुम्हाला नवीन मिळकतीच्या नवीन संधी मिळतील आणि काही लोकांना सासूरवाडी करून धनलाभ होईल. आजचा दिवस बहुतांशी तुमच्यासाठी आनंदाचा राहणार आहे. कुटुंबामध्ये कुणाच्या आरोग्याची कुरकुर असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. त्यांच्या आरोग्याची काळजी घ्या. आज तुमच्या हातून एखादी मोठी चूक होईल. आज तुम्ही तुमच्या कामामध्ये काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न कराल, परंतु विनाकारण होणाऱ्या खर्चामुळे तुम्ही त्रस्त राहाल. आज तुम्हाला एखादी मोठी जोखीम उचलावी लागणार आहे. तुमच्या घरात एखाद्या धार्मिक कार्याचं आयोजन केलं जाऊ शकतं. आज शुभ अंक आहे 1 आणि 6. वृश्चिक राशी. आज तुमच्या राशीचे लोक व्यवसायामध्ये एखादा मोठा निर्णय घेऊ शकतात. आज तुम्हाला कुठेतरी बाहेर जाण्याची संधी मिळू शकते, परंतु तुमचा गुप्तशत्रू आज तुम्हाला त्रास देईल. तुमच्या सुखसुविधेत वाढ होण्याची शक्यता आहे, परंतु कुटुंबातील एखादा सदस्य आजारी पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुमचा आर्थिक खर्च वाढणार आहे. मित्रांनो, आज खाण्यापिण्यावर लक्ष द्यावे लागेल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस चांगला आहे. आज काहीतरी नवीन शिकायला मिळणार आहे. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होणार आहे. आज तुम्ही तुमच्या करिअरबद्दल गांभीर्याने विचार करावा. व्यावसायिक असाल तर बदल करण्याची शक्यता राहील. आज तुम्ही दिवसभर ऊर्जावान राहाल. तुमच्या ऊर्जेचा उपयोग तुम्ही योग्य पद्धतीने केलास तुमचं मानधन वाढण्याची शक्यता आहे, परंतु आज तुमचा खर्चही तेवढ्याच प्रमाणात वाढेल. वैवाहिक जीवनात कलह होण्याची शक्यता राहील, परंतु कोर्ट कचेरीच्या कामात यश हाती येईल. आजचा संपूर्ण दिवस तुमच्यासाठी आर्थिकदृष्ट्या चांगला राहणार आहे. तुमची आर्थिक समस्या आज दूर होणार आहे. आज तुम्ही एखाद्या मोठ्या व्यक्तीकडून पैसे उधार घेण्याचा विचार कराल, परंतु शक्यतो तो टाळलेले बरे. कोणतंही काम इतरांच्या भरोशावर सोडू नका, त्यामध्ये तुम्हाला समस्या येईल. तुमचा मित्र तुमच्या एखाद्या चुकीच्या कामावर नाराज होण्याची शक्यता आहे, परंतु तुमचा जीवनसाथी तुम्हाला तुमच्या कामामध्ये पूर्ण साथ देईल. आज तुम्हाला तुमच्या विरोधकांकडून सतर्क राहण्याची आवश्यकता आहे. आजच्या दिवशी तुमचे विरोधक तुमच्यावर अनेक जबाबदाऱ्या टाकण्याची शक्यता आहे. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना आज आर्थिक लाभ होईल, परंतु आसपासच्या लोकांपासून सावध राहण्याचा प्रयत्न करा. नोकरदार व्यक्तींना त्यांचे वरिष्ठ त्यांच्यावर खुश राहतील आणि एखादी नवीन संधी दिली जाईल, परंतु कोणत्याही मोहात किंवा जाळ्यात फसू नका. कुणाच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका. आज शुभ अंक आहे 2 आणि 7. धनु राशी. मित्रांनो, आज कोणताही विचार न करता कुणालाही आर्थिक मदतीचं आश्वासन देऊ नका. आजच्या दिवशी तुम्हाला अनेक सुविधा मिळतील. तुमच्या जीवनसाथीकडून
आज एखादं मोठं गिफ्ट तुम्हाला मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबातील एखाद्या सदस्याला नोकरीच्या निमित्ताने बाहेर दूर प्रवास करावा लागणार आहे. आज तुमच्या व्यवहारामुळे आजूबाजूचे लोक तुमच्याविषयी प्रसन्न राहतील. एखादी हरवलेली वस्तू तुम्हाला परत मिळण्याची शक्यता आहे. कामातील योजनांमुळे चिंता करत बसू नका. विनाकारण कोणतंही टेन्शन घेऊ नका, अन्यथा तुमची प्रकृती बिघडण्याची शक्यता राहील. आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक राहणार आहे. आज तुम्हाला यश आणि कीर्ती मिळेल. सामाजिक कार्यात तुमचा ओढा वाढेल. कोणत्याही कामात घाई करून चालणार नाही. घाई केल्यामुळे चुका जास्त होण्याची शक्यता असते. आज तुमच्या आरोग्यामध्ये चढ उतार येण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवसात तुम्ही तुमच्या स्वतःच्या गावाला जाल. नोकरदार महिलांसाठी आजचा दिवस दगदगीचा राहणार आहे. कोणत्याही अनोळखी व्यक्तीवर चटकन विश्वास टाकू नका. तुमचं नुकसान होण्याची, त्रास होण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवसात तुम्ही वाहन किंवा घर खरेदी कराल. तुमच्या आयुष्यात मोठी घडामोड घडणार. त्यामुळे तुमचं आयुष्य चांगलंच बदलून जाईल. नोकरी करत असाल तर येत्या 2-3 दिवसात तुम्हाला मोठी संधी मिळेल. आजच्या दिवशी कोणाशीही आर्थिक व्यवहार करू नका. तुमचे गुप्तशत्रू तुम्हाला त्रास देतील. अडकलेले पैसे आज परत मिळण्याची शक्यता आहे. परंतु एखाद्या गोष्टीवरून तुमचा जोडीदार नाराज असेल तर त्याची मनधरणी करावी लागेल. मोठ्या कंपनीत कामाला असणाऱ्या नोकरदार व्यक्तींवर आज महत्त्वाची जबाबदारी पडणार आहे. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करताना इतरांचा सल्ला घ्यायला विसरू नका. आज शुभ अंक आहे 2 आणि 7. मकर राशी. मित्रांनो, आज गुंतवणूक करत असाल तर तुम्हाला काळजी घ्यावी लागेल. एखाद्याची उधारी असेल तर ती देऊन टाका, नाहीतर भर चौकात बेइज्जत होण्याची वेळ येईल. मित्रांनो, भावनिक होऊन कोणताही निर्णय घेऊ नका. कार्यक्षेत्रातील सिनियर लोक तुम्हाला पुरेपूर साथ देतील आणि तुमच्या भावा बहिणींची तुम्हाला साथ लाभेल. मित्रांनो, जीवनसाथीसोबत प्रेम आणि स्नेह निर्माण करावा. आज तुम्ही एखाद्या रचनात्मक कार्यामध्ये पुढे जाऊ शकता. विद्यार्थी असाल तर अभ्यासाकडे लक्ष द्यावे लागेल. नोकरीच्या ठिकाणी ऐकलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवू नका. विरोधक तुमच्या कामामध्ये अडथळे आणण्याचा पुरेपूर प्रयत्न करतील आणि गुप्त शत्रूंचा त्रास होईल. आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत चांगला जाणार आहे. व्यावसायिक असाल तर मोठी घडामोड घडणार आहे. त्यामुळे तुमच्या आनंदाला पारावार होणार नाही. आज बांधकाम क्षेत्रातील व्यक्तींना एखाद्या नवीन प्रोजेक्टवर काम करण्याची संधी मिळणार आहे. धार्मिक असाल तर तुम्ही एखाद्या मोठ्या ग्रंथाचं वाचन करण्यात रुची घ्याल. आज एखाद्या नवीन कामाची सुरुवात करण्यापूर्वी आईवडिलांचे आशीर्वाद घेण्यास विसरू नका. मित्रांनो, आरोग्य सांभाळा. बाहेरच्या खाण्यापिण्यावर लगाम घाला. कितीही मोह होत असला तरी ते खाणे टाळलेलेच बरे. डॉक्टरांकडे जावे लागण्याची शक्यता आहे. आज प्रियकराच्या चुकीच्या वागण्याने चिडचिड निर्माण होण्याची वेळ येईल. आज तुम्हाला भविष्यात घडणाऱ्या घटनांचं मनात वर्णन होईल. मित्रांनो, आज तुमचे इतरांशी असलेले संबंध बिघडण्याची शक्यता आहे. आजचा दिवस
संमिश्र स्वरूपाचा जाईल. आज तुम्ही मनमानी कारभार कराल, त्यामुळे कुटुंबातील सदस्यांचं मन विचलित होण्याची शक्यता आहे. एखादी जुनी समस्या मार्गी लागेल, परंतु कौटुंबिक जीवनात आनंद निर्माण होईल. एकूणच शुभ दिवस राहील. आज शुभ अंक आहे 2 आणि 7. कुंभ राशी. मित्रांनो, आज तुम्हाला तुमचं प्रत्येक पाऊल शहाणपणाने आणि विवेकाने उचलावे लागेल. तुमच्या भूतकाळाच्या कोणत्याही गोष्टी मनात ठेवू नका, अन्यथा डोक्यावर परिणाम होईल. कुटुंबातील सदस्यांचं वर्तन तुमच्या विरुद्ध राहील, परंतु तुम्हाला लाभ मिळणार आहे. आज होणारी व्यावसायिक वाढ इतर दिवसांच्या तुलनेमध्ये अधिक असेल. कामातून भरपूर नफा प्राप्त कराल. विचारपूर्वक करार करणे गरजेचे आहे आणि वायफळ खर्च करणे तुम्हाला टाळावे लागेल. आज गुंतवणुकीसाठी अतिशय शुभ दिवस आहे. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर नक्कीच श्री गणेशा करा. आज आरोग्याच्या बाबतीत काही समस्या जाणवतील. आजचा दिवस तुमच्यासाठी प्रतिकूल असेल. कोणाशीही वादविवाद घालणे टाळावे लागेल. आज कुटुंबातील सदस्यांमध्ये मतभेद होतील. तुम्हाला तुमच्या कुटुंबियांना धीर द्यायला हवा. सर्व कार्य शांतपणे पाडाल. तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये अनपेक्षित लाभ होतील. आज तुमच्या बोलण्यावर आणि वागण्यावर नियंत्रण ठेवा. आज दिवसभर कामात व्यस्त राहिल्यामुळे थकवा जाणवण्याची शक्यता आहे. आज तुम्हाला भाग्याची पुरेपूर साथ लाभेल. तुमच्यासाठी आजचा दिवस आर्थिक लाभाचा असेल. गुंतवणुकीसाठी स्थावर मालमत्तेचा विचार करू शकता. आज कोणीतरी तुमच्याकडून गोड बोलून काम करून घेईल, परंतु त्यात नुकसान होणार नाही याची दक्षता घ्या. उत्पन्नाचे अनेक स्रोत तुम्हाला निर्माण होतील. मालमत्तेतून लाभ होण्याची शक्यता आहे. पती पत्नींमध्ये काही मुद्द्यांवरून वाद होतील. आज व्यवसायाच्या निमित्ताने प्रवास होण्याची शक्यता राहील. परदेशात जाणाऱ्यांची इच्छा येत्या काही दिवसात पूर्ण होईल. आज शुभ अंक आहे 2 आणि 7. मीन राशी. मित्रांनो, आज तुम्हाला आर्थिक चढउतारांना सामोरं जावं लागेल, परंतु तुम्ही तुमचा स्वभाव समाधानी ठेवला पाहिजे आणि रागावर नियंत्रण ठेवले पाहिजे. पूर्वी केलेल्या काही चुकीच्या निर्णयांमुळे तुम्हाला पश्चाताप करावा लागेल. कामाच्या ठिकाणी इतरांचे सहकार्य मिळेल. तुमच्या गरजेनुसार आज पैसे सहज उपलब्ध होतील. आज पती-पतीमध्ये किरकोळ वादविवाद होतील. आज तुम्ही बराचसा वेळ धार्मिक कार्यात घालवाल. तुमच्या मनाची चंचलता वाढल्याने तुमचा स्वभाव बदलेल आणि कामात अडथळे येतील. कामामध्ये कोणत्याही प्रकारचा विलंब करू नका. आज सार्वजनिक क्षेत्रात तुमचा मानसन्मान वाढेल. आज तुमच्या मनातील ती इच्छा पूर्ण होईल. विचारपूर्वक निर्णय घेतल्यामुळे उत्पन्नात वाढ होईल. आज तुम्हाला आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. विचारपूर्वक काम न केल्यामुळे तुमचं मोठ्या प्रमाणात नुकसान होईल. त्या दृष्टीने सावध राहा.
कोणाशीही बोलताना उद्धटपणामुळे तुम्ही अडचणीत सापडाल. कदाचित आर्थिक संकट उभे राहील. कामामध्ये किंवा व्यवसायामध्ये चालढकल करू नका. इतरांच्या सहकार्यामुळे आज तुम्ही भरपूर नफा कमवाल. आज तुम्हाला कोणते तरी दान करावे लागेल. भूतकाळातील चुकांमुळे अपराधीपणाची भावना तुमच्या मनात उभी राहील आणि मतभेद वाढल्यामुळे शत्रू निर्माण होतील. एखाद्या सरकारी कामात अडकण्याची शक्यता आहे. मित्रांनो, बोलताना सावधपणाने बोला. छोट्या छोट्या गोष्टींवरून मतभेद होतील. आजचा दिवस सामान्य असेल, परंतु आळशीपणामुळे कामात विलंब होईल. आज तुम्हाला काही घरगुती कामं करायला लागू शकतात. आज कार्यक्षेत्रात नफा मिळण्यासाठी विविध डावपेचांचा अवलंब करा. आज शुभ अंक आहे 2 आणि 7.